शब्दगंध साहित्य परिषदेच्या या 17व्या साहित्य संमेलनाच्या या सत्राचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक सन्माननीय डॉक्टर संजय कळमकर, सर्वच वक्ते आणि मान्यवर आणि आपण सर्व श्रोते हो. मित्रहो, नुकतंच या ठिकाणी सुधीर सरांनी जुनी खेडी आणि आत्ताची खेडी आणि त्यामध्ये निर्माण झालेली तफावत यावर अत्यंत नेमकेपणानं बोट ठेवत असताना एक विधान केलं आणि ते मी या ठिकाणी मुद्दाम उद्धृत करतो. त्यांनी या ठिकाणी सांगितलं की आत्ताच्या काळामध्ये टाउन प्लॅनिंग नावाचा एक प्रकार आलेला आहे आणि पांढरे आणि काळी यातून पूर्वी निर्माण झालेली खेडी यातली एक विसंगती त्यांनी सांगताना ते एक विधान केलेलं होतं की अशा पद्धतीचं सिस्टमॅटिक प्लॅनिंग वगैरे त्या काळात नसायचं. मला त्यावरून एक 5-6 वर्षांपूर्वीच दैनिक लोकमध्ये मी एक लेख लिहिला होता. त्या लेखाचं जे शीर्षक होतं ते शीर्षक असं होतं की कूस बदलणारी संस्कृती साहित्यातून अवतरेल, एक उद्गारवाचक चिन्ह होतं. आणि मग एकूण ग्रामजीवनाच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये जसं महात्मा फुल्यांचा आत्ता जो काही उल्लेख झाला की तिथून खऱ्या अर्थानं ग्रामसंस्कृतीचा एक वेगळा उद्धार व्हायला सुरुवात झाली आणि तेव्हापासून आत्तापर्यंतच्या वाटचालीमध्ये एक साधारणपणानं 4 टप्पे पडलेले आहेत. आणि मग त्या कूस बदलणारी संस्कृती साहित्यातून अवतरेल का हा जो एक प्रश्न होता, खरं तर आजच्या काळात आणि आत्ताच्या वर्तमानामध्ये विचार केला तर कूस ही क्षणाक्षणाला आता बदलते आहे. पूर्वीच्या काळामध्ये जो एक संथ कालप्रवाह असायचा आणि साहित्यातून त्याचं प्रतिबिंब उमटण्यासाठीचा एक अवकाश असायचा, परंतु आज आपण पाहिलं की जसा आत्ता नुकताच झुरळ किंवा कॉक्रोचचा उल्लेख झाला की एका क्षणामध्ये निर्माण झालेली ती थीम आणि त्याचं गारूड किती क्षणामध्ये सगळ्या तरुण पिढीवर झालं आणि आज काय त्याची परिस्थिती आहे. क्षणाक्षणाला हे कूस बदलते आहे. आणि मग गावखेड्याचा विचार करत असताना गावकूस नावाची एक संकल्पना जी होती, वर्णव्यवस्थेवर आधारलेली आणि 12 बलुतेदारी पद्धतीवर उभी राहिलेली जी ग्रामरचना आहे, त्या ग्रामरचनेचा जर आपण धांडोळा घेतला तरी अजूनही त्या तटबंद्या पाहिजे तेवढ्या ढासळलेल्या नाही. म्हणजे पूर्वीचा जो काही देशमुख वाडा, पाटील वाडा जो असेल गावाच्या मध्यवर्ती स्थानी आणि मग गावाच्या अवतीभोवती असलेल्या गल्ल्या, मग ब्राह्मण गल्लीपासून तर अगदी महारवाडा, राजवाडा याच्यापर्यंतची जी एक रचना होती ती रचना पूर्णपणानं वर्णव्यवस्थेवर आणि बलुतेदारी व्यवस्थेवर आधारलेली होती. परंतु आम्ही ज्यावेळी खौजासारखं धोरण स्वीकारलं, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाची जी लाट 1991 नंतर आली आणि त्यानंतर झपाट्यानं जे काही बदल झालेले आहे ग्रामसंस्कृतीमध्ये, ते इतके झपाट्यानं झालेले बदल आणि आजची परिस्थिती याचा विचार केला तर आज गावकूस ही संकल्पना खरं तर पुसट होत चाललेली आहे. पूर्वीच्या गावकुसाच्या आत असलेला गाव आणि कालांतरानं मग अगदी मातीला माता मानणारा जो सुद्धा आहे त्याच्यामध्ये आलेलं व्यापारीकरण आणि त्यातून निर्माण झालेली प्लॉट संस्कृती आणि अगदी मग स्मशानभूमीच्या आसपास देखील आणि पलीकडे देखील प्लॉट आणि फ्लॅट किंवा बंगले आणि इमारती ज्या उभ्या राहिल्या, तर आता गावकूस आत आलेला आहे, स्मशानभूम्या आत आलेल्या आहेत आणि गाव बाहेर पसरायला लागलेला. म्हणजे जसा तो शहरीकरणाचा प्रभाव आहे असं म्हटलं गेलं. अगदी गावापर्यंत आलेले रस्ते, वीज, पाणी यासारख्या सुधारणा, परंतु या सगळ्यांपेक्षाही भौतिकीकरण जे आहे ते मोठ्या प्रमाणात जे झालं आणि मग गावकूस नावाची कूस बदलणारी ही संस्कृती साहित्यातून अवतरेल का अशा पद्धतीचा एक प्रश्न होता. आणि मग त्या अनुषंगानं दांडोळा घेत असताना मला प्रशांत पोखरकरांसारख्या लेखकानं लिहिलेली कादंबरी आठवली की गाव ढासळत आहे, किंवा रवींद्र शोभण्यांनी लिहिलेली कोंडीसारखी कादंबरी आठवली की ज्यामध्ये या ढासळणाऱ्या ग्रामसंस्कृतीचं चित्रण आलेलं आहे.
गावखेडी कशा पद्धतीनं कोसळत आहेत त्याचं चित्रण आलेलं आहे. आणि मग ही झालेली सुरुवात जी आहे ही खऱ्या अर्थानं ज्यावेळी 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला त्याच्यानंतर झालेले बदल, त्याच्यानंतर झालेल्या सुधारणा, त्याच्यानंतर आलेल्या योजना, त्याच्यानंतर निर्माण झालेल्या वेगवेगळ्या पद्धतीचे पणन महासंघ आणि त्या सगळ्याचा असलेला प्रभाव. परंतु 72च्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आपण जर विचार केला की ते जे दशक आहे हे अस्वस्थतेचं दशक आहे. जसं आज आत्ताचा क्षण हा अत्यंत अस्वस्थतेचा आहे. म्हणजे आता गावखेड्याचा विचार केला तर इथली संस्कृती जी आहे, संस्कृतीच नव्हे तर समाजाची वीण ही क्षणाक्षणाला उसवत चाललेली आहे. क्षणाक्षणाला ही वीण उसवत चाललेली आहे. एक मोठा अशा पद्धतीचा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे की हे सगळं उद्याच्या काळात टिकेल का. प्रत्येक माणूस एकमेकांकडे संशयानं पाहायला लागलेला आहे. प्रत्येक माणूस जातीच्या चष्म्यातून, धर्माच्या चष्म्यातून पाहायला लागलेला आहे. ज्या आमच्या वारकरी संप्रदायानं इथल्या ग्रामसंस्कृतीला बांधून ठेवायचं काम केलेलं होतं, त्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून जे काही चाललेलं असायचं त्याच्यामध्ये ज्या काही पद्धतीच्या घुसखोऱ्या व्हायला लागल्या त्याच्यावर आता एक वितंडवाद देखील मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे. आणि मग गावखेड्याचं हे गावपण जपण्याचं काम ज्या ज्या सांस्कृतिक संचितांनी केलेलं होतं ती संचित आज जसं विद्रुपीकरण ज्याला आपण म्हणतो किंवा सुधीर सरांनी ज्याचा विकृतीकरण असं म्हटलेलं आहे हे होतं असताना आपल्याला दिसत आहे. आणि मग 1 मे 1960 पूर्वीची परिस्थिती किंवा स्वातंत्र्यपूर्व परिस्थिती असलेला कालखंड हा पहिला टप्पा आहे, ज्याला आपण पहिली पिढी असं म्हणूयात. की महात्मा फुल्यांच्या लेखनाच्या प्रभावाचा आणि तत्कालीन परिस्थितीचा एक विसंगत आपल्याला विचार दिसत आहे. म्हणजे शिक्षणानं आम्हाला शहाणकपण कितपत दिलं हे मला माहीत नाही, परंतु शिक्षणाचा झालेला एकूण सगळा प्रचार प्रसार आणि त्याला स्वातंत्र्यानंतर वेग प्राप्त झाला. अगदी खेड्यापाड्यापर्यंत जिथं एक शाळा असणं देखील एक मृगजळासारखं असायचं तिथं मोठ्या प्रमाणात शाळा, विद्यालय आणि महाविद्यालय देखील पोहोचू लागलेले आहे. अहमदनगर म्हणजे आपल्या जिल्ह्याचा विचार घेतला तर अहमदनगर महाविद्यालयासारखं एखादं महाविद्यालय पूर्वी असायचं ज्यात गावखेड्यातला एखादा मुलगा आलेला असायचा. परंतु आज आम्ही जर विचार केला तर पिंपळगाव पिशापासून तर अगदी बोधेगावसारख्या गावापर्यंत छोट्या छोट्या खेड्यामध्ये महाविद्यालयापर्यंतची महाविद्यालय पोहोचलेली आहे. म्हणजे शिक्षणाचा एवढा झालेला सगळा प्रचार प्रसार आहे. आणि मग 1 मे 1960 ते 80पर्यंतचा जो काळ आहे हा थोडासा जनजागृतीचा आहे, जाणीवा जागृतीचा आहे. त्या काळातली पिढी खऱ्या अर्थानं जे काही शिकू लागलेली होती तिला स्वतःची जाणीव व्हायला लागलेली होती, शेतकऱ्यांच्या दुःखाची जाणीव व्हायला लागलेली होती, जो या संस्कृतीचा कणा आहे त्याची जाणीव व्हायला लागलेली होती, इथल्या जात व्यवस्थेची जाणीव व्हायला लागलेली होती, वर्ण व्यवस्थेची जाणीव व्हायला लागलेली होती. आणि त्यातूनच मग वेगवेगळे जे साहित्य प्रवाह उदयाला आले, मग ग्रामीण, दलित, स्त्रीवादीसारखे जे प्रवाह उदयाला आलेले आहेत त्या उदयाची मूळ कारणं त्या काळात आहेत. परंतु 80 नंतरचा काळ आम्ही ज्यावेळी घेतो, 90 नंतरचा काळ आम्ही ज्यावेळी घेतो, या खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या या धोरणानं सांस्कृतिक संचित तर सोडा की प्रत्येक गोष्टीचं झालेलं खाजगीकरण. आणि मग शाळा, विद्यालय, महाविद्यालय अनुदानित असण्यापर्यंतचं तर ठीक होतं, एका मर्यादित प्रमाणात असलेले तर ठीक होतं, परंतु अनुदानित नावाचं एक धोरण आलं आणि त्याच्याही पलीकडे जाऊन खाजगी संस्था नावाच्या म्हणजे शाळा, विद्यालये जे आले आहेत, मीडियम स्कूल्स जे आलेले आहेत, म्हणजे शिक्षण अगदी पावलापावलावर दिसतं आहे पण त्याचं व्यापारीकरण मोठ्या प्रमाणात झालं आहे. त्या शिक्षणानं आमचं शहाणपण काढून घेतलेलं आहे. मधल्या काळामध्ये शेतकरी जागा झालेला आहे, त्याला त्याच्या स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव झालेली आहे आणि त्याच्यातून मग शेतकरी संघटनांसारख्या संघटना येऊन शेतकऱ्यांचा आवाज जो आहे तो बुलंद करण्याचा प्रयत्न करू लागलेले दिसत आहेत. परंतु त्याच वेळी एक प्रतिक्रिया निर्माण होत असते. ज्यावेळी एक क्रिया होत असते, प्रतिक्रिया निर्माण होत असते. तर हे सगळं आंदोलनाचं, जनजागृतीचं, हे सगळं साहित्यातून मांडण्याचं असं हे दशक होतं. परंतु खाजगीकरण, उदारीकरणाच्या कालखंडानंतर ह्या सगळ्यांची जागा व्यापारीकरणानं, भौतिकीकरणानं, चंगळवादानं घेतलेली दिसते आहे आणि त्या सगळ्याचा प्रभाव गावखेड्यावर झालेला दिसतोय. जसं आत्ताच सुधीर सरांनी उल्लेख केला की शेतकऱ्याला आपल्या शेतामध्ये 3-3 मजली बंगले बांधण्याची का गरज भासते आहे, किंवा पूर्वीची लग्न कशी असायची, सगळा गाव कसा धावून आलेला असायचा आणि मग तो होणारा सोहळा सगळा. परंतु आज
त्याचंही सुद्धा व्यापारीकरण कशा पद्धतीनं, भौतिकीकरण कसं झालं आहे. प्रत्येक ठिकाणी एक चंगळवाद आलेला आहे आणि कोक हे त्याचं एक प्रतीक मानलं गेलेलं होतं की सगळ्या जगाची चव एक करण्याचं. परंतु एक नवा भांडवलदार जो यातून उदयाला आलेला आहे, तो भांडवलदार जो आहे तो आपल्या मानगुटीवर बसलेला आहे. तुम्ही अगदी कितीही छोट्यातल्या छोट्या वाडीवर जा, त्या वाडीवर गेलं तर छोट्यातल्या वाडीत सुद्धा एक छोटीशी टपरी दिसेल आणि छोट्याशा टपरीमध्ये तुम्हाला 5 किंवा 10 रुपयाची फेऱ्यान लवलीची पुडी मिळेल. म्हणजे जागतिकीकरणानंतर ज्या काही जागतिक सौंदर्य स्पर्धा झाल्या, त्या सौंदर्य स्पर्धा, विश्वसुंदरीचा बहुमान पहिल्यांदा भारताला मिळाला, आम्हाला त्याचा अभिमान वाटला. पण याच्या मागे फार मोठा व्यापार होता, याच्या मागे फार मोठं भौतिकीकरण होतं. ज्या कॉस्मेटिक कंपन्या ज्या आहेत त्या कॉस्मेटिक कंपन्यांचं एक धोरण होतं. आणि आज खेड्यातल्या पोरीला सुद्धा मग पार्लरमध्ये गेल्याशिवाय राहत नाही. अगदी छोट्यातल्या छोट्या खेड्यात आणि गाव, अगदी वाडीत सुद्धा फेअर अँड लवलीची का होईना पुडी 10 रुपयाची. म्हणजे व्यापारीकरण, भांडवलदारांनी हे हेरलेलं आहे. गरीबातल्या गरीब व्यक्तीच्या खिशातला रुपयानं रुपया आपल्याला काढायचा आहे. 40-50 रुपयाची पाऊच न देता 10-5 रुपयाचं पाऊच द्यायचं, स्वस्तातलं पाऊच असतं. आपला प्रचार प्रसार आणि मग ती प्रसाधनं जी आहे ती विक्री. हे व्यापारीकरण जे आहे ते अगदी गाव खेड्यापर्यंत, वाडीपर्यंत पोहोचलेलं आहे. प्रत्येक बाबतीमध्ये आपण हे सगळे झालेले बदल पाहतो आहोत. आणि मग त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा राखीव जागांचं धोरण आहे, याच्या मागची तात्विक भूमिका बाजूला गेलेली आहे. मग मंडल आयोग स्वीकारला गेल्यानंतर 93 साली ज्यावेळी मंडल आयोग स्वीकारला गेला, त्याला प्रतिक्रिया म्हणून राम जन्मभूमीचा प्रश्न त्यावेळेस निर्माण झाला. आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं इथली समाजाची वीण उसवायला लागले. ह्या सगळ्याचं लोन गेल्या 5-10 वर्षांमध्ये तर गावखेड्यामध्ये इतक्या खोलात पोहोचलेला आहे. आम्ही ज्यावेळी बारकाईनं निरीक्षण करतो तर प्रत्येक माणूस एकमेकाकडं संशयानं पाहायला लागलेला आहे. संशयानं पाहिलं, कधी नव्हे ती आमची जाती अस्मिता इतकी टोकदार झालेली आपल्याला दिसते आहे. आणि मग जाती जातीचे मोर्चे निघायला लागलेले दिसत आहेत. हे गावखेड्याचं खेडंपण पूर्णपणानं आज म्हणजे विकृतीकरण किंवा विद्रुपीकरणाकडे कसं चाललेलं आहे आणि खऱ्या अर्थानं समाजाची वीण कशी उसवते आहे. पूर्वी आमच्या खेड्यामध्ये हरिपाठापासून तर कीर्तनापर्यंत सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र गुण्या गोविंदाने येऊन ते श्रवण करायचे. परंतु आज त्याच्याकडं संशय, म्हणजे त्या सगळ्या गोष्टी मागे पडत चालल्यात. आणि अगदी एकाच रस्त्यावर 3 चौकात 3 महापुरुषांचे पुतळे यायला लागले. अगदी खेड्यापाड्यात सुद्धा झेंडे यायला लागलेले आहेत. आणि हे सगळं जे आहे हे अत्यंत धोकादायक आहे उद्याच्या काळाच्या दृष्टीने. आणि मग ह्या गावखेड्याचं जे काही सांस्कृतिक संचित होतं, जे जपण्याचं काम खरं तर वारकरी संप्रदायानं वर्षोनवर्ष 800 वर्ष केलेलं होतं, त्याच्यामध्ये सुद्धा याचा शिरकाव होऊ पाहतो आहे. आणि मग इथला जो शेतकरी आहे, हा शेतकरी आज अस्वस्थ आहे. म्हणजे या ठिकाणी साखर पणन महासंघापासून तर अगदी कापूस पणन महासंघापर्यंत ज्या ज्या काही गोष्टी आलेल्या होत्या, त्याची जी काही म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी आल्या, परंतु त्या मानगुटीवर बसल्या. त्याच्या माध्यमातून सुद्धा मग व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचं हनन करणं सुरू केलेलं आहे. आज खेड्यापाड्यात तुम्ही गेलात तर शेतमजूर भेटत नाही. म्हणजे शेतमजूर नावाची एक नवी जमात आली होती, पण तेही भेटत नाही. कष्टाची जी काही ज्याला आपण म्हणतो लाज आता नवतरुणांना आणि नवशिक्षित तरुणांना वाटते आहे. आणि जुनी माणसं आता थकलेली आहेत. शेतमजूर आज भेटत नाही. बिहार उत्तर प्रदेशातल्या टोळ्याच्या टोळ्या आज खेड्यामध्ये शेतमजुराचं काम करतायत. म्हणजे या शेतमजुरांच्या संदर्भात असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भात असेल, जे काही प्रश्न आहेत ते वेगळ्या पद्धतीनं पुढे आलेले दिसत आहेत. म्हणजे काल परवा जे काही आंदोलन अख्ख्या महाराष्ट्रात पेटलेलं आहे, किंवा अगदी 1 रुपया भाव कांद्याला मिळतो आहे आणि त्याच्यामुळं आंदोलन पेटलेलं आहे. परंतु ही आंदोलनं सुद्धा क्षणिक ठरत आहेत. कारण असंवेदनशील ज्यावेळी सरकार असतं त्यावेळी अशा पद्धतीची आंदोलनं ही अत्यंत फुटकळ ठरत असतात. आणि मग कॉक्रोचसारखी पार्टी कसली आली, फक्त एक क्रेज म्हणून ते टाकलं गेलं, परंतु 8 दिवसात अगदी हा असंतोष सगळा तिथं उमटलेला आहे, असंतोष आहे. आणि मग ज्या मुलांना खेड्यातल्या कॉलेजमध्ये शिक्षण मिळालेलं आहे, कॉलेजला न जाता पदव्या मिळालेल्या आहेत,
कोणत्या पद्धतीचं त्याला खऱ्या अर्थानं ज्ञान मिळालेलं नाही. आणि असे सुशिक्षित बेरोजगार, जसं बिनलग्नाचे सावंत सरांनी उल्लेख केला की प्रत्येक गावात गेलं तर 50 ते 60 तरी तरुण बिनलग्नाचे आज दिसतात. ही फार मोठी समस्या आहे. आज जो काही लैंगिक अत्याचाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला दिसतो आहे, त्याच्या मागे सुद्धा ही एक अस्वस्थता आहे. लक्षात घ्या, त्याच्या मागे सुद्धा अशा पद्धतीनं बिनलग्नाची जी मुलं जी आहेत ती उद्या कुठला उद्रेक करतील सांगता येत नाही. आणि मग गावखेड्याचं हे काही गावपण आहे, हे गावपण हरवत चाललेलं गावपण वेगवेगळ्या साहित्यकृतींमधून जे आलं आहे. मधल्या काळामध्ये म्हणजे स्थलांतराचा एक मोठा प्रश्न आहे, कारण गावखेड्यामध्ये सगळ्या उत्पादनाच्या साधनांचा अभाव आणि म्हणून सतत पडणारे दुष्काळ किंवा कर्जबाजारीपणा, ह्या सगळ्यामुळं गावखेडी सोडून मोठ्या मोठ्या शहरात गेलेले स्थलांतरित जे आहेत हे तिथं मग कुठंतरी गोदी कामगारापासून तर हमाली करण्यापर्यंतचे जे तिथं स्थायिक झाले ते तिथंच स्थायिक झाले. परंतु हा जो प्रश्न आहे स्थलांतराचा, हा सुद्धा साहित्यामध्ये त्या काळामध्ये वेगवेगळ्या साहित्यकृतीमधून मांडला गेलेला आहे. जसं जे काही ऊसतोड कामगार आहेत किंवा गावामध्ये सिंचन व्यवस्था निर्माण व्हावी म्हणून निर्माण झालेली धरणं आहेत, किंवा आता आपण म्हणतो महामार्ग आलेले आहेत. म्हणजे जागतिकीकरण आल्यानंतर तर सुवर्ण चतुष्कोण आला, त्याच्यानंतर आता काल परवा झालेला समृद्धी आला, आता शक्ती महामार्ग येतो आहे. त्याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहेत आणि त्या जमिनी गेलेले जे शेतकरी आहेत, ज्यांना आम्ही स्थलांतरित असं म्हणतो किंवा विस्थापित असं म्हणतो, त्यांचा एक नवा प्रश्न आहे. परंतु हे प्रश्न प्रथमतः रावी बुसकुट्यांनी त्या काळात धरणग्रस्तांच्या अनुषंगानं पानशेत प्रलय आणि आपल्या मावळ्याची करून कहाणी याच्यामध्ये मांडलेला होता. आणि मग रावी बुसकुट्यांनी त्यावेळेस जे काही खाजगी धरण झालेलं होतं, टाटाचा जो प्रोजेक्ट होता, त्या अनुषंगानं मावळ प्रांतातून जे शेतकरी स्थलांतरित होणार होते त्याचा जो लढा झाला त्याचं प्रतिबिंब त्यांच्या त्या पुस्तकामध्ये उमटलेलं असतं. कालांतरानं मग सग यादवांची पुडणारा गावसारखी कादंबरी किंवा झाडाझडतीसारखी एक माइलस्टोन ठरली गेलेली कादंबरी, अशा काही कादंबऱ्या आलेल्या दिसतात की ज्याच्यामध्ये ह्या विस्थापितांचे प्रश्न आहेत. पण या विस्थापितांबरोबरच जे काही शहराकडे स्थलांतरित झालेले प्रश्न आहेत, कसे दिवस जातील नावाची कादंबरी 1925 साली लिहिली गेलेली होती. त्याच्यामध्ये देखील गावखेड्यातून अशा काही कारणांमुळं स्थलांतरित झालेला आणि तिथल्या झोपडपट्टीमध्ये राहणारा जो काही मजूर आहे आणि त्या मजुराची मुलं तिथल्या कल्चरमध्ये कशा पद्धतीने बिघडतात याचं एक चित्रण आहे. आणि त्यामुळं तो कंटाळून पुन्हा आपल्या गावाकडं काय येतो विश्वासानं याचं चित्रण त्यावेळेस केलेलं होतं. म्हणजे हे त्या काळातलं. परंतु आत्ताचं शापितसारखी कादंबरी आम्ही पाहतो, त्याच्यामध्ये म्हणजे मराठवाड्यातलं एक खेडं सोडून मुंबईपर्यंतचा जो प्रवास आहे तो मांडलेला दिसतो. तर अशा वेगवेगळ्या साहित्यकृतींमधून कादंबऱ्यांमधून हे सगळं चित्रण आलेलं दिसतंय. पण ही कूस बदलणारी संस्कृती, वेगानं कूस बदलणारी संस्कृती आत्ता इतक्या वेगानं बदलते आहे, क्षणाक्षणाला बदलते आहे. आणि मग साहित्यामध्ये प्रतिबिंब उमटण्यासाठीचा जो अवकाश असावा लागतो तो आज राहिलेला आहे का, असा एक प्रश्न आहे. आणि खऱ्या अर्थानं ते येईल का, असा एक प्रश्न आहे. आमचे मित्र कळमकर सर, संजय कळमकर सर थोडं विडंबनात्मक पद्धतीने हे सगळं मांडतायत. परंतु आत्ता इतकं सगळा बदल होताना आपल्याला दिसतो आहे. हा सगळा होणारा बदल साहित्यामध्ये उमटेल का, असा एक प्रश्न मी आपणासमोर उभा ठेवतो. आणि या ठिकाणी आपणा सर्वांची रजा घेतो. संयोजकांचे खूप खूप आभार मानतो. धन्यवाद.